नमस्कार. FM 90 देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या API सुषमा पवार यांना. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट त्या हेड आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत आहे. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. आमचा हा जो स्टुडिओ आहे FM 90 देवगिरी वाणी 15 जुलैला आपण अधिकृतपणे त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे. त्या सुरू झालेल्या रेडिओसाठी आम्हाला आपल्याकडनं शुभेच्छा संदेश हवा आहे. निश्चितच देवगिरी महाविद्यालयाअंतर्गत देवगिरी वाणी हे जे FM 90 स्टार्ट झालेलं आहे, आवाज मराठवाड्याचा ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे जे गेस्ट असतात त्यांच्या मार्फतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज देता, नवीन गोष्टींचे अपडेट देता आणि त्यांना एक प्रकारे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतंय. अतिशय स्तुत्य आणि छान उपक्रम आहे. माझ्याकडून माझ्या युनिटतर्फे आणि ऑफिसतर्फे आपल्या या FM साठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम. फक्त आता जाता जाता आपल्या रसिक श्रोत्यांसाठी, युवा पिढीसाठी आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते खरं तर प्रेरणास्पद आहे. तर विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे मुलींनी सुद्धा बोल्ड व्हावं यासाठी आपला काय संदेश असेल? निश्चितच मॅडम, सध्या समाजामध्ये खूप प्रकारचे घटना घडत आहेत, खूप क्राईम घडत आहेत. यात सध्या जे विद्यार्थी आहेत किंवा नवीन पिढी जी आहे विद्यार्थिनी आणि या सर्वांनी सध्या सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. समाजामध्ये ज्या काही घटना घडतायत ह्या पोलिसांपर्यंत किंवा मग जे सोर्स आहे तिथे जाणे आवश्यक आहे. स्वतःची सुरक्षितता ठेवणे खूप आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर हा जपूनच झाला पाहिजे. याबाबतही आता खूप जागरूक होणं जरुरी आहे. महिलांनी विशेषतः स्वतःच्या सुरक्षिततेकडे जातीने लक्ष देणं, मुलांकडे, लहान मुलांकडे, शाळेत जाणाऱ्या मुलांकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. खूप खूप छान प्रकारे आपण संदेश दिला आहे की सोशल मीडियाचा जो वापर आहे तो अगदी जपून करायला हवा आणि महिलांनी सुद्धा आपल्या सुरक्षिततेचं भान राखावं. आपली जबाबदारी आपलीच आहे. या प्रकारचा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आपण ट्यून केला आहे 90 FM देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा.